बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बुद्रुक येथील माया गणेश तायडे वय वर्ष 67 जात मातंग समाजातील महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे दिनांक 6/5/2024 रोजी तक्रार सादर केली। आरोपी विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ आणि अश्लील शिवीगाळ तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी दिलेल्या तक्रारीत केली आहे। हकीकत अशी की सोनाला येथील स्टेशन हद्दीतील ग्राम टुनकी बुद्रुक येथील आरोपी योगेश लोणकर आणि इतर 2 यांनी तक्रारकर्त्या पीडित महिलेचा मुलगा संदीप गणेश तायडे याला मारहाण केली होती आणि आरोपी योगेश लोणकर याने तक्रारकर्त्या महिलेच्या सुनेला सुद्धा एकट्यात भेट असे म्हणत साडीचा पदर ओढून विनयभंग केल्याप्रकरणी कुठलीही आरोपींविरुद्ध कुठलीही कारवाई केली नसल्याने महिला सुरक्षिततेबाबत पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पीडितेच्या कुटुंबाच्या जीवितवास धोका निर्माण झाला असून कुटुंबातील कोणाचे काही बरे वाईट झाल्यास आरोपी हाच सर्वस्वी जबाबदार राहतील। प्रकरणी चौकशी करून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपीस तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी आणि पीडितेला न्याय देण्यात यावा असे जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले। आमच्या घरात दरवाजा नाही आहे, एकालाच दरवाजा पडते आमच्याला। मग हा होता ना काय त्याचं नाव धर्माळ योगेश, एक धर्माळ आहे, एक योगेश आहे, एक त्याचा भाषा आहे। 3 आरोपी होते। हा 3 आरोपी। त्याला काहीच नाही केलं, त्याला खुल्ला नाव हिंडून राहिले ते। पोलीस कर्मचाऱ्याने कुठल्या प्रकारची कारवाई केली? काहीच नाही केली। लावलं दिलं घरी, फक्त 3 दिवस गेले, एक सारखं चाललं आलो घरी। पोरगा बेहोश पडेल आहे घरांनी। इथला मोठा मारला पण कोणी पोलीसवाला नाही पाहिले ना, कोणी गावातला माणूस नाही पाहिले ना, पोलीस पाटील पाहिले। पोलीस पाटील तर नाहीच वरत्या गावांनी। आमची सुनीले बदरांची भर बदरांची त्यानं सुनीचा पदर ओढला। हा एवढी मोठी टक्कर दिली तरी त्याला आमचं काहीच नाही, त्याला काहीच नाही सांगितलं, काहीच न्याय नाही भेटला। मग आता हे वचन तर आम्हाला उभी येऊन घालते काही करशील ते, या न्याव कोण दिला आम्हाला? हा न्याव कोण दिल? तुम्ही नाही न्याय तर मग आम्ही कोणाकडे जाऊ? न्यायासाठी पोलीस स्टेशन बसेल आहे, पण सोनाळा पोलीस स्टेशन काहीच नाही करू शकत, फक्त लावून देतात घरी। जा येतो आम्ही तुमच्या मागे, येतो आम्ही रात्री 12 वाजता आमच्या घरावर गोटे त्याच दिवशी 24 तारीख लिहिली। वायरीनं पोरानं सांगितलं मला की का बाई आता असं झालं। मग पोराने पाहून तुम्ही लढली 2 घंटे। बदरांनी पकडून दिले, त्यानं शेव पकडून त्यानं योग्य घारा लोणकरच्या पोरानं आणि गाडीवर बसून चालला गेला पोहेत तरीच आहे तो खोलीवर। ठीक आहे, मग सोनाळा पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती? हा दिली होती। या 2 तक्रारी दिल्या होत्या आपण? हा 2 तक्रारी दिल्या, पण एक बी तक्रार नाही आली आमच्यापाशी ना, काही कोणी पाहिली नाही आली। अच्छा, दोन्ही तक्रारीची कारवाई न झाल्यामुळे हा म्हणून आम्ही हे पुढे बुलढाणा गेलो। आता तुमचे आरोपीला जदलोक अटक करत नाही, तदलोक आम्ही काहीच नाही करू शकत। मग आता आम्ही अधिक पुढे चालत जातो। आमचा न्याय नाही भेटत तर काय करा मग आम्ही? म्हणजे झाली माझी त्याच्यापासून आम्हाला धोका करायला राहिले सर। तो रात्री दारू घेऊन येते, काही या गेटीतून सायकल घेऊन पळते, त्या गेटीतून फटफटी घेऊन पळते। आम्ही 6 वाजतापासून दरवाजावर बसतो, लेकर आमच्या घरी कोणी सांगतो नाही। मी आई या त्याच्यावाली ना बाबा ना खावा, एखादी ट्रामी येऊन मला तुमच्या जीवाला धोका आहे? हा माझ्या जीवन धोका आहे आरोपीपासून? आरोपीपासून आमच्या गेटीतून गाड्या घेऊन जातात। मग आरोपीला तत्काळ अटक करणे आहे? हा अटक करण्यात आली अशी मागणी आपली आहे। हा मला न्याय नाही भेटला। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे, संग्रामपूर, बुलढाणा।